जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। नवी मुंबईमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी दिसते आणि सानपाड्यामध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी लांबच्या लांब रांगा लावल्यात। 1 ते 2 किलोमीटर अशा गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी रांगा लावल्यात आणि गॅस टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। जे घरगुती सिलेंडर आहेत त्याच्यावर परिणाम झाला दिसतो। नवी मुंबईमध्ये आपण सानपाड्यामध्ये आहोत, जिथे आपण बघतोय की सिलेंडरसाठी ग्राहकांनी जे आहेत रांगा लावलेल्या दिसून येत आहेत, कारण अनेकांचे गॅस हे संपलेले आहेत आणि त्यांना गॅस उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे लांबच लांब रांगा, जवळपास 1 किलोमीटर पर्यंत रांगा या स्टेशन परिसरात आपल्याला सानपाड्याला दिसून येत आहेत। रोज सकाळी हे ग्राहक इकडे येत आहेत का तर आपल्याला सिलेंडर उपलब्ध व्हावा याबाबत एकंदरीतच आपण याच्यावर बातचीत करूया। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। काय म्हणाले, इथे तुम्ही कधीपासून येताय आणि काय तुमचं सिलेंडर संपलेलं आहे का? कालपासून आलेला हो। सिलेंडर आमच्याकडे एकच आहे, तर भरायला आम्हाला प्रॉब्लेम आहे। आता घरी जेवण कसं बनवायचं आम्ही, म्हणून आता रांगेमध्ये उभं राहून आम्हाला सिलेंडर घेणं आवश्यक आहे। दिवस झाले, एक बाईचं लेकरू 4 दिवस झाले, त्याला बिलेट पाहिजे ते बी नाही भेटायला लागले आणि कार्डचं आहे ते बी नाही भेटायला लागले। 4 दिवस झाले असं फेऱ्या मारायला लागले, भाडा लावून लावून। काय करणार? घरचा सिलेंडर संपलेला आहे आणि आम्हाला कधी गॅस मिळेल या आशेपोटी लोक कामावर न जाता देखील इकडे सिलेंडर घेऊन आले, तर चित्र आपल्याला दिसून येत आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।